जुलै महिन्यापर्यंत पाहिलं तर पलई तालुक्यामध्ये फक्त 25% पाऊस पडलेला आहे आणि या पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ज्या शेतामध्ये सोयाबीन पेरले होते त्याचा कुठं येतात ते सोयाबीन आपण बघू शकतो की आता ते कुठंतरी त्याच्या माल टाकायला लागले आता मी आहे आता पलई तालुक्यातील नंदगाव या ठिकाणी ज्या काही त्या शेतामध्ये आहे या ठिकाणी पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये थोडा पाऊस चांगला पडला होता आणि याच अनुषंगाने आपल्या शेतामध्ये सोयाबीनची लागवड केली होती. मात्र आता जुलै महिन्यामध्ये 1-2 चांगला पाऊस पडले आणि मग त्यानंतर आता अत्यंत या ठिकाणी सोयाबीनचं पीक चांगलं आलं तर मग आता हे पीक पाहिजे तर या ठिकाणी माला देखील टाकू लागले. तर आता काही शेतकरी आपल्या शेतामध्ये पाळी घालायचं काम चालू आहे. आपण त्याची स्थिती संवाद साधणार. दादा काय सांगाल, हे तुम्ही सोयाबीनची लागवड कधी केली होती आणि आताची काय परिस्थिती आहे? आताची परिस्थितीत वल वाढल्याच्या वलीच्या आजारानं आम्ही पेरलंय. आतापर्यंत थेंब पडा पाऊस की आजार अंगावरले कपडे भिजण्याचा असा पाऊस पडायला. तुमच्याकडे किती एकर शेती आहे आणि काय तुमच्या शेतामध्ये लागवड केली होती? आमच्याकडे 6 एकर आणि 6 बॅग सोयाबीन पेरलेले आहे. किती आला खर्च आता पण त्याला? आतापर्यंत खर्च 50,000 रुपये खर्च आला. आता ते काय करावं, पाऊस पडला तर ठीक होणार, नाही तर मग शेतकरी पाणी प्यायचे हात व्हावे. आता सध्या शेतामध्ये आता काय तुमच्या शेतामध्ये काम चालू आहे सध्या? काम चालू कोळपण चालू, काय करावं बसू वाटणं मग आले आता चणमौली निघाले. मग काय करावं हे कळना आम्हाला पाण्यामुळं. आता 2-3 दिवसात नाही पाऊस पडला तर काय होईल? काय धान वाळून जाणार. आता काय होणार याचा? बरं आपल्या दुसरं कसे दादा काय सांगाल तुम्ही? आता कोळपणीचं काम चालू आहे, काय कशी परिस्थिती सध्या पाहिलं तर? परिस्थिती काय सांगावं आता साहेब. आता पाऊस पडाना गेल्याच नंतर कुळपण तर ह्याला काही उपयोग बी होणार नाही आणि धान वाळून जाणार. पाऊस पडला तर कुळपण जरा धान बरं होईल, नाही तर मग नाही कोळपल्यानंतर धान वाळून जाईल. बरं पाऊस नाही पडला. दादा काय कशी परिस्थिती काय कसं बघता सध्या पाहिजे? धान सुकायला लागलेलं आहे. खरं तर शेतकऱ्यांनी घाई केली असं वाटतं तुम्हाला पेरणीला? नाही, घाई केली नाही. दिवस तर तसे आलेतच. म्हणजे जून महिना झाला, 10 जूनला गेल्या वर्षी पेरणी लागली होती. नंतर 10 जूनला भरपूर पाऊस पडायला पाहिजे होता, पडला नाही. 1-2 पाऊस पडले, मध्ये पडला नाही. पुन्हा मग 29 जूनला काहीतरी पाऊस पडला, पेरलं सगळ्या माणसांनी. आता पाऊस पाहिजे, ह्याला नाही पडलं तर सगळं वाळून जाणार आहे सगळं. या ठिकाणी अनेक शेतकरी तक्रार देत होते की काय आणि अनेक शेतकऱ्यांचे बियाणं उगवलंच नाही आहे. नाही ना, उगवलंच नाही. पाऊस पडला तर बी उगवणार आहे का? ते ओलीला पडलंच नाही ना, सगळं कोरडालाच पडलंय सगळं वरी. जर पेरल्याच्या नंतर 2 दिवसात पाऊस यायलाच पाहिजे. आता पाऊस आला नाही. आता जर ह्याला पाऊस नाही पडला तर हे 8-15 दिवसामध्ये वाळून जातं. हे केलेलं तुमच्या आता म्हणजे शेताची मशागत असेल, बियाणं असेल, रोजगारांचा पगार असेल, हे पैसे असतील, त्याचा संपूर्ण वाया जातील. वाया जाणार सगळं. एक भरपूर खर्च झालेला आहे. पाऊस काही पडला नाही तेवढा. आता हे 15 दिवसामध्ये तर पडाय पाहिजेच पाऊस. नाही पाऊस पडला तर वाळून जाईल सगळं. हे खर्च भरपूर झाला आहे. कोळपाय आहे, पेरणी आहे, नांगर पाळ्याचा खर्च आहे भरपूर. काय केलं पाहिजे सरकारनं बरं? शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे बरं? आता पाऊस नाही, 8 दिवसात नाही पाऊस पडला तर सरकारनं मदत करायला पाहिजे, अनुदान काही द्यायला पाहिजे सरकारनं. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी माझ्यासोबत शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आता पण 8 दिवसात नाही पाऊस पडलेला, आलेलं हाताचं पीक आता हे संपून जाणार आहे आणि या अनुषंगाने सरकारनं काहीतरी मदत केली पाहिजे अशी ती अपेक्षा आता शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन युकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, पलई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.